सिंधुदुर्गातील देवगडमध्ये प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातील आंदोलन आज अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले। आंदोलनस्थळी चोख पोलीस बंदोबस्त, चारी बाजूंनी बॅरिकेड्स आणि दोरींचे सुरक्षा कवच उभारण्यात आले होते। मात्र एवढ्या कडेकोट बंदोबस्तालाही छेद देत जलसमाधी आंदोलनासाठी आलेल्या 7 ते 8 आंदोलकांनी थेट समुद्र गाठत समुद्रात प्रवेश केला। त्यामुळे एकच खळबळ उडाली। पावलोपावली पोलीस तैनात असतानाही आंदोलक समुद्रापर्यंत पोहोचले कसे, असा सवाल आता उपस्थित होत आहे। दरम्यान कोकणातील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध आणि आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जलसमाधी आंदोलन छेडण्यात आले असून आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले आहेत।